नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट अँड खिलार फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण लहान आणि मोठ्या नरबकरांमध्ये किंवा बोकडांमध्ये होणाऱ्या मुतखडा या आजारावर सविस्तर चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय किंवा उपचार पुढे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा आणि आवडल्यास पुढे आपल्या कोणी गरजू शेळी पालकांना शेअर करा व सबस्क्राईब करा. मित्रांनो, जसा माणसांमध्ये मुतखडा आजार होतो तसाच शेळ्यांना व बोकडांनाही हा आजार होतो. शक्यतो लहान पिल्ले जी 3-4 महिन्याची असतात त्यांना किंवा जे मोठे नर बोकड आहेत त्यामध्ये हा आजार जास्त होतो. कारण बोकडांमध्ये जी युरिनरी ट्रॅक जो असतो, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताय, हा झिगझॅग प्रकारचा असतो, थोडासा बेंड असतो. त्यामुळे जे ह्या आजारामध्ये आतमध्ये जे स्फटिक तयार होतात मिठासारखे, हे टॉयलेट करताना त्या ट्रॅकमध्ये अडकतात आणि त्यांना टॉयलेट करायला त्रास होते. हा आजार शक्यतो शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा लहान बकरांमध्ये किंवा बोकडांना जो आपण आहार देतो त्यामध्ये जर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जर जास्त झालं तर हा आजार बोकडांना जास्त प्रमाणात होतो. आणि यामध्ये जे त्यांची मूत्रनलिका आहे त्यामध्ये छोटे छोटे मिठासारखे स्फटिक तयार होऊन ते अडकतात व त्यांना टॉयलेट करायला त्रास होतो किंवा टॉयलेट करताना त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा टॉयलेट होतही नाही. तर आता या आजाराची लक्षणं अशी आहेत की जर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय वरती आपल्या एका बकराला हाच आजार झाला होता. तर त्यामध्ये पाहते बकरू पुढचे 2 पाय आणि मागचे 2 पाय ताठ करून पोटावरती ताण देते आणि टॉयलेट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याला टॉयलेट होत नाही आहे आणि ते थोडं थोडं ओरडते. आता ही जी टॉयलेट न होण्यामुळं त्यांची जे युरिनरी ब्लॅडर असतात, मूत्राशयाचे पिशवे, त्यावरती खूप ताण येतो आणि जर जास्त वेळ उपचारासाठी लागला तर हे फुटून ते दगावू शकतात किंवा मरू शकतात. म्हणून जेवढं लवकर आपल्याला याची ट्रीटमेंट करता येईल तेवढं जास्त तुमच्या बोकडाचे जिवंत राहण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण लक्षणे पाहिली, बोकडांना हा आजार झाल्यानंतर काय त्रास होतो हे पाहिलं. आता यावरती घरगुती उपाय कोणते? आता पहिला घरगुती उपाय तर एकतर तुम्हाला जी त्याची मूत्रनलिका आहे तिथे हाताने अलगद मालिश करायची. जर ते मूत्रनलिकेमधले जे स्फटिक आहेत ते जर कमी प्रमाणात असतील तर तुमच्या मालिश केल्यामुळे ते निघून जातील व तुमचा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होऊन जाईल. पण जर मालिश करूनही त्याला तो त्रास होत असेल तर तुम्हाला माहिती असेल, आपल्याला बाजारामध्ये मिळते नवसागर. नवसागर त्याला अमोनियम क्लोराईड म्हणतात. ही नवसागर तुम्हाला सकाळ संध्याकाळ 2 टाईम 5-5 ग्रॅम तुम्हाला द्यायचं आहे बकराला. आणि हे जोपर्यंत जोपर्यंत त्यांचे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत कमीत कमी 4 ते 5 दिवस तुम्हाला हे द्यावं लागेल. आता नवसागर तुम्ही जेव्हा देताय त्याच्यासोबत अजून 2 औषधं मी तुम्हाला सांगतो जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्यांचा रिझल्ट नवसागर बरोबर दिल्यानंतर खूप लवकर येतो आणि चांगला रिझल्ट येतो. त्यापैकी एक आहे निरी सिरप, जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसते, तुम्हाला दाखवतोय मी. निरी सिरप हे तुम्हाला 20 किलोच्या वजनावरती 5 ml द्यायचं आणि त्यासोबत आहे हिमालयाच्या सिस्टोन नावाच्या गोळ्या. ह्या गोळ्या पण 20 किलोवरती 1 गोळी. हे तुम्हाला बॉटल मिळेल 60 गोळ्यांची. तुमच्या कोणत्याही बोकडा झाला तर एक बॉटल घेऊन या, त्यामध्ये 60 गोळ्या असतात आणि हे तुम्हाला कंटिन्यू द्यायचं आहे लगातार 4 ते 5 दिवस. सकाळ संध्याकाळ 1 गोळी आणि त्याबरोबर 5 ml निरी सिरप. तर हे आणि नवसागर हे दोन्ही कंटिन्यू केलं तर तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये चांगला रिझल्ट येऊन जातो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. पण जर ही ट्रीटमेंट करून पण जर तुम्हाला रिझल्ट आला नाही तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे शेजारचे जे कोणी वेटरनरी डॉक्टर आहे त्यांचा सल्ला घ्यावा लागेल. आणि यावरती शेवटचा उपाय सर्जरी हाच राहतो. किंवा मग जोपर्यंत डॉक्टर येत नाही तुम्हाला त्याची जे युरिनरी ब्लॅडर आहे त्यामध्ये, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आता, आम्ही त्याच्यावरती प्रेशर येऊ नये म्हणून आम्ही सिरिंजचा वापर करून त्या युरिनरी ब्लॅडरमधलं आम्ही लघवी बाहेर काढली. त्यासाठी तुम्हाला अनुभवाची गरज आहे किंवा मग तुम्ही कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांच्या निरीक्षणाखाली ह्या गोष्टी करू शकता, जेणेकरून त्या बकऱ्याच्या पोटाला आराम मिळेल आणि पुढची ट्रीटमेंट करायला तुम्हाला वेळ व्यवस्थित मिळेल. तर आज आपण मुतखडा या विषयावरती सविस्तर माहिती केली, त्याची लक्षणे काय पाहिली
त्याची कारणे काय ती पाहिली आणि त्याच्यावरचे उपचारही पाहिले. पण जर हा आजार जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या फार्मवर येऊच नये, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही खुराक देताय बोकडांना किंवा बकरांना, तर त्यासोबत दर 3-4 दिवसांनी तुम्हाला नवसागरची पावडर 4 ते 5 ग्रॅम पाण्यामध्ये मिसळून त्यांना द्यावी लागेल, जेणेकरून हा आजारच होणार नाही तुमच्या बोकडांना. तर ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.